तिसऱ्या फेरीतील पहिला मॅच आपण पाहणार आहोत. जय बजरंग पाल्लापडा वर्सेस ओम साई NSK या दोन संघांच्या दरम्यान पहिला डावाला होईल सुरुवात. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. पंचांचा इशारा आलेला आहे. पांडुरंग सावर पहिला बॉल टाकण्याकरता सज्ज होतील. ड्राईव्ह केला बॉलला चेंडू जाईल लॉंग ऑफच्या दिशेने. फिल्डर आहे त्या ठिकाणी गंगाराम. सुंदर क्षेत्ररक्षण झालं त्यांच्या माध्यमातून आणि या दोन धावा कंप्लीट केलेल्या आहेत. दोन्ही बॅटरने 2 धावांनी अकाउंट ओपन झालेलं आहे. ओम साई NSK या संघाचा 4 ओव्हरची मॅच आपण पाहणार आहोत. दुसऱ्या फेरीतील सर्व सामने 4 ओव्हरचे होतील याची नोंद घ्यायची आहे सर्व संघाने. पांडुरंग सावर षटकातील नेक्स्ट बॉल असेल. सुंदर फटका लॉफ्ट केला बॉलला चेंडूच्या खाली. गंगाराम प्रयत्न करत होते परंतु झेल ड्रॉप झालेला आहे. 2 धावा कंप्लीट होता धावाचा प्रयत्न आणि या 3 धावा मात्र पुन्हा एकदा कंप्लीट केल्या दोन्ही बॅटरने. संघाची धावसंख्या 5 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. चांगली बॅटिंग करतायत दोन्ही बॅटर. पांडुरंग तयार. नेक्स्ट बॉल हाफ ट्रॅकर बॉल बॅटचे चेंडू जाईल विकेट कीपरच्या मागे आणि 2 धावा डिक्लेअर मिळतील या बॉलवरती. सात धावा फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 3 बॉलचा खेळ मात्र समाप्त झालेला आहे. 3 ओव्हरचा खेळ बाकी 3 बॉलचा खेळ बाकी असेल. पांडुरंग तयार षटकातील 4था बॉल असेल. राईट आर्म राऊंड विकेट सज्ज होती बॉलिंग ट्रॅक वरती. आडाबडने खेळण्याचा प्रयत्न बॅटन बॉल संपर्क होत नाहीये. चेंडू जाईल यावेळेला डॉट. कमबॅक करणारा चेंडू हाताळतोय पांडुरंग सावर. ऍक्टिवा बाईक आहे मैदानाच्या बाहेर त्याची काच रिफ्लेक्ट होत आहे. ऍक्टिवा गाडी त्याला बाजूला करायची आहे. पांडुरंग तयार. षटकातील 5वा बॉल असेल. यावेळेस आडाबडने खेळण्याचा प्रयत्न कनेक्शन प्रॉपर होत नाहीये. रनआउटची संधी होती परंतु थ्रो खराब पाहायला मिळतोय आणि या 2 धावा कंप्लीट केल्या दोन्ही बॅटरने. संघाची धावसंख्या 9 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. शेवटचा बॉल बाकी असेल. फुलटॉस बॉल लॉफ्ट केला बॉलला चेंडू जाईल मिड ऑफच्या दिशेने. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं त्या ठिकाणी. बॅकअप होईल गंगारामाच्या माध्यमातून. तत्पूर्वी या 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत दोन्ही बॅटरने. संघाची धावसंख्या 11 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. षटक संपलेला पहिलं. संघाची धावसंख्या बेनबाद 11 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. एक जास्त घेतलं तेव्हा काय सोडली त्यांनी
तो क्षेत्रक्षण यस लगेच लावून घ्यायचो आहे. घाई करा. गंगाधर लोखंडे बॉलिंग करण्याकरता सज्ज होतील बॉलिंग ट्रॅकवर. दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतील गंगाधर लोखंडे. पहिला बॉल या षटकातील. चांगला फटका लॉफ्ट ड्राईव्ह केलाय. चेंडू जाईल लॉंग ऑफच्या दिशेने. फिल्डर आहे त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे लॉंग ऑफला. आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने संघाची धावसंख्या 13 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 13 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. गंगाधर लोखंडे एक्सपिरियन्स बॉलर आहेत या संघाचे. चांगली बॉलिंग करावी लागेल. मागील ओव्हरमध्ये 11 धावा खर्च झाले होते. षटकातील दुसरा बॉल असेल. लेफ्ट आर्म राऊंडेकडे सज्ज होतील. आता मात्र मिस टाइम स्ट्रोक हवेमध्ये. चेंडू जाईल मिडविकेटच्या दिशेने. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षण झालेला सुरेख फेकी थोडीशी लेट. आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने धावसंख्या 15 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. 2 बॉलचा खेळ झालेला आहे. 2 बॉल मध्ये 4 धावा खर्च करतो बॉलर गंगाधर लोखंडे. षटकातील तिसरा बॉल असेल. लेफ्ट आर्म राऊंड इकडे सज्ज होतील. यावेळेस सुंदर फटका हुक केलाय बॉलला. चेंडू जाईल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांकरता चौकार आलेला आहे. आणि या चौकाराने संघाची धावसंख्या 19 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग ते करत आहेत. विलास भोईर अँड अनिल ठाकरे. अप्रतिम बॅटिंग त्यांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. सज्ज होतील गोलंदाजी मार्क वरती. या वेळेला चेंडू जाईल. आता मात्र डॉट बॉलची हाताळणी केलेल्या बॉलरने. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न होता बॅटरचा. बॅट अँड बॉल संपर्क होत नाही. चेंडू जाईल डॉट. या प्रकारची बॉलिंग करावी लागेल बॉलर गंगाधर लोखंडे यांना. 4 बॉल टाकून झालेले आहेत. षटकातील 5वा बॉल असेल. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट सज्ज होतील. या वेळेला पुन्हा एकदा चेंडू जाईल. आता मात्र डॉट. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव टाकतोय बॉलर गंगाधर लोखंडे. आता मात्र कमबॅक केलेल्या या ओव्हर मध्ये चांगल्या चेंडूची हाताळणी केलेली आहे. मागील 2 बॉल मध्ये सुरेख कामगिरी करतात या ओव्हर मध्ये. शेवटचा बॉल असेल. या वेळेला पुन्हा एकदा चेंडू जाईल डॉट. षटक संपलेला आहे. दुसरं. संघाची धावसंख्या 19 अंकावर पोहोचली गेलेली आहे. आता मात्र 2 ओव्हरचा खेळ बाकी असेल. पहिल्या इनिंग मध्ये किती धावांपर्यंत मजल मारले जाईल आपण पाहणार आहोत. ओमसाई NSK संघाच्या माध्यमातून धावसंख्या 19 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आणि गंग्या बॉलर आहे. गंग्या आपली
फोर्स केला बॉलला, चेंडू गेला इनफिल्डच्या वरून आणि निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 4 धावांसाठी चौकार. अप्रतिम फटका एक्झिक्यूट केला तर बॅटर अनिल याने हाफ टकर बॉलच्या तळणी केली होती. त्या बॉलला बॅकफुट होती येऊन चेंडूला फोर्स केला होता बॅटर अनिल याने. चेंडूला पाठवतो डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 4 धावांसाठी चौकार आणि या चौकाराने संघ धावसंख्या 23 या अंकावर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 23 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. अजून सुद्धा एकही विकेट डाऊन झालेली नाहीये. अप्रतिम बॅटिंग करत आहे दोन्हीही बॅटर. अनिल ठाकरे असतील स्टॅकिंग एंडला. भरत डोकफोडे या बॉलरला कमबॅक करणं गरजेचं आहे. सगळा लाईन लेंथ मध्ये बॉलिंग करावी लागेल. समोरच्या संघाला कमीत कमी धावांमध्ये रोखायचं असेल डेफिनेटली बॉलिंग सुरेख करावे लागेल. सज्ज होती बॉलिंग ट्रॅक मध्ये. षटकातील दुसरा बॉल असेल. यावेळेस ओव्हर पिच जाताना चेंडू ड्राईव्ह केला, चेंडू जाईल लॉंग ऑनच्या दिशेने. आउटफील्ड थोडासा खराब आहे. पांडुरंग सावर त्या ठिकाणी फ्लॉम्बलिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले, परंतु थ्रो सुरेख अँड फलंदाज बाद होईल तो म्हणजे अनिल ठाकरे. बॅक टू द पवेलियन गॉन. आता मात्र पहिली विकेट डाऊन झालेली आहे ओम साई NSK या संघाची. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु थोडेसे अपुरे राहिले गेलेत. अनिलजी ठाकरे चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून राहिली गेलेली आहे. एक चौकार त्याच्या बॅटवरून आलेला आहे. त्यानंतर 4 बोला डबल या प्रकारची धावा त्याने पूर्ण केलेल्या आहेत. 12 धावा त्याने बनवलेल्या आहेत आपल्या संघाकरता. ते बाद झाले. आता मात्र त्यांच्या जाग्यावरती गुरुनाथ आलेले आहेत. गुरुनाथ 9 सेकंडला स्ट्राईक एंडला. विलास भोईर याला आपण पाहणार आहोत. या वेळेला चेंडू जाईल. आता मात्र डॉट. मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता. बॅटन बॉल संपर्क होत नाही. चेंडू जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. भूषण जाबर आहेत विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. सुरेख कमबॅक. यावेळेस मोठा फटका करण्याचा प्रयत्न होता हवेमध्ये. चेंडू मिस टाइम स्ट्रोक. चेंडू पडतो नो मॅच लँड मध्ये. क्षेत्ररक्षण थोडस खराब पाहायला मिळतोय ऑन साइडला आणि त्याचाच फायदा उचलला दोन्ही बॅटरने. आणि या 3 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत. अतिशय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. चांगले तालमेल चांगली फिटनेस पाहायला मिळते या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 25 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 25. 27 धावा धावफलका लागल्या गेलेल्या आहेत. चेंडू टाकून झाले आहेत. या षटकातील 4. 2 बॉलचा खेळ बाकी असेल. यावेळेस बॅटचेज. चेंडू जाईल शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने. डिक्लेरेशन झोन मध्ये निघून गेलेला आहे आणि या 2 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 30 वर पोहोचली गेलेली आहे. 30 झालेले आहेत. 30 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. शेवटचा बॉल बाकी असेल या षटकातील. शेवटचा बॉल बाकी असेल. धावसंख्या 30 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. भरत तयार. यावेळेस चेंडू जाईल डॉट. षटक संपलेला आहे. एकंदरीत तिसरा. संघाची धावसंख्या 30 वर पोहोचली गेलेली आहे. शेवटचा ओव्हर आता मात्र बाकी असेल पहिल्या इनिंग मध्ये. भूषण जाबर बॉलिंग करण्याकरता बॉलिंग ट्रॅक पर सज्ज होतील. षटकातील पहिला बॉल असेल. फुलटॉस बॉल पायाचा वेग चेंडू अँड फलंदाज बाद. फ्लॉंग वाले सापडलेला आहे. बॅटर
होईल बा, चांगली बॅटिंग केलेली आहे. मजेने आतमध्ये अप्रतिम कामगिरी त्याच्या माध्यमातून राहिले गेलेले आहे. आता मात्र ते बाद झालेले आहेत. संतोष दळवे स्टॅकिंग एंडला असतील. भूषण जाधव षटकातील दुसरा बॉल असेल. राईट ओव्हर द विकेट सज्ज होतील. यावेळी चेंडूला ड्राईव्ह केला. चेंडू जाईल मिडाच्या दिशेने. खरा क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो या बॉलवर. बॅकअप होईल बॉलला. यावेळेस खराब क्षेत्ररक्षण आणि पाहावं लागेल किती धावा मिळवल्या जातील या बॉलवर. 5 धावा प्राप्त होतील या फटक्यावरती. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. ओव्हर थ्रो नक्कीच पाहायला मिळत होता. आणि या 5 धावा संघाची धावसंख्या 35 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 35 धावा धावफलका लागल्या गेलेल्या आहेत. तिसरा बॉल असेल या षटकातील. 2 बॉलचा खेळ झालेला आहे. 5 धावा खर्च करतो बॉलर भूषण जाबर. यावेळेस चांगला फटका. चेंडू जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 4 धावांसाठी चौकार आलेला आहे. आणि या चौकाराने संघाची धावसंख्या पुढे सरकली जाईल.